नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। हुकुमाची राणी ही या मालिकेचा आजचा भाग खूपच उत्कंठावर्धक आणि काळजात ठोका चुकवणारा होता। सुरुवातीलाच आपल्याला असं दिसतं की राणी फॅक्टरीमध्ये एक ना एक फाईल काळजीपूर्वक चेक करत असते। थोड्या वेळाने इंद्रा जेवणाचा डबा घेऊन येतो। दोघे जण छान एकत्र बसून जेवण करतात आणि पुन्हा कामाला लागतात। खूप वेळ होतो। राणीचे फाईल्सच्या ढीकच्या ढीक तपासून झालेले असतात, पण अजून तिच्या हाती काही लागलेलं नसतं। तेवढ्यात इंद्रा आणि विक्रांतसुद्धा तिथे येतात। राणी तिच्या कामात मग्न असते। तिला पाहून विक्रांत मनात म्हणतो, हिच्या थोबाडाकडे पाहून वाटतं की अजून मी सेफ आहे। इंद्रा आणि विक्रांत राणीला म्हणतात, आता खूप उशीर झालाय, आपण घरी निघूयात। ते निघतातही, पण तेवढ्यात राणी म्हणते, मला आत्ता आठवलं, आबा त्यांच्या महत्त्वाच्या डॉक्युमेंट्सची कॉपी करून ठेवत होते। जर ओरिजिनल सापडत नसेल तर आपल्याला कॉपी तरी नक्की सापडेल, आपण शोधूयात। इंद्रा विक्रांतला सुद्धा कॉपी शोधायला मदत कर म्हणतो। त्यावर विक्रांत काहीतरी बहाणा करून बाहेर जातो। इकडे राणीला जे हवं असतं ते सापडतेच। ते डॉक्युमेंट्स इंद्राला दाखवत राणी म्हणते, हे बघा सर, हे सगळे क्लॉजेस वेगळेच आहेत आणि आत्ता जे आपण वाचलेत ते वेगळे आहेत। कोणीतरी इथल्याच माणसाने, ज्याला सगळं नीट माहिती आहे, त्यानेच हे सगळं केलंय। आता आपण आबांना याबद्दल सांगितलं पाहिजे। इंद्रासुद्धा तयार होतो आणि मी माझी बॅग घेऊन येतो म्हणून बाहेर जातो। इकडे राणीला कोणीतरी बाहेर घेट्या घालत असल्याचं जाणवतं। कोण कोण आहे तिकडे, असं ती घाबरत घाबरत विचारते। तेवढ्यात चादर पांघरलेला गजाभाऊ राणीचं तोंड दाबून तिला ओढत एका अंधाऱ्या खोलीत घेऊन जातो। तिचं तोंड पट्टीने गच्च दाबून तिला तिथे लोखंडी साखळीने बांधतो आणि विषारी गॅस सोडतो। खोलीचे दार बाहेरून बंद करून तो विक्रांतला फोन करून सगळं जसं सांगितलं तसं केल्याचं सांगतो। तेवढ्यात इंद्रा राणीच्या नावाने मोठ्याने हाका मारत तिथे येतो। तेव्हा गजाभाऊ विक्रांतला म्हणतो, इंद्रा सर पण इथेच पोहोचलेत जिथे राणीला कोंडले। तेव्हा विक्रांत गजाला सांगतो की इंद्राला सुद्धा तिथे कोंडून टाक, तुला यासाठी मी तिप्पट पैसे देईन। आधी गजाभाऊ म्हणत असतो की नको बाप्पा, मी नाही करू शकत हे सगळं, पण तिप्पट पैसे ऐकून तो तयार होतो आणि बाहेरून दार बंद करून इंद्रा राणी दोघांनाही कोंडून टाकतो। आणि आता मरा दोघंही, देव तुमच्या आत्म्याला शांती देवो, असं म्हणून मोकळा होतो। इंद्रा राणी विक्रांतला खूप आवाज देतात, पण त्याचा काय उपयोग होणार। विक्रांत इकडे घरी पोहोचतो आणि उर्मिलाला डोकं दुखायचं नाटक कर, आपल्याला दवाखान्यात जायचं आहे असं म्हणतो। कारण इंद्रा राणीसोबत हे सगळं घडलं तेव्हा आम्ही दवाखान्यात होतो असं आपल्याला सांगता येईल। मालती इंद्राच्या घरी न येण्यामुळे काळजीत असते आणि सगळा दोष राणीला देत असते। ती इंद्राला कॉलसुद्धा करत असते, पण त्या अंधाऱ्या खोलीत नेटवर्क नसल्यामुळे कॉल लागत नसतो। इकडे इंद्राला एक रॉड सापडतो। त्याने राणीची साखळी तोडण्याचा इंद्रा प्रयत्न करत असतो। राणी पदराने त्याचं तोंड झाकते, ज्यामुळे तो विषारी गॅस त्याच्या तोंडात जाणार नाही। अचानक ओरडण्याचा आवाज बंद झाला म्हणून गजाला वाटतं दोघंजण मेले असतील। तो लगेच विक्रांतला कॉल करून सांगतो। ते ऐकून विक्रांत आणि उर्मिला खूप खुश होतात आणि छान सेलिब्रेशन करत असतात। इकडे राणी त्या विषारी गॅसमुळे बेशुद्ध होते। इंद्रा तिची साखळी तोडून तिला उचलतो आणि दरवाजा तोडत असतो। दरवाजा तोडण्याचा आवाज ऐकून गजा घाबरून दूर पळून जातो आणि विक्रांतला दोघेही वाचल्याचं कळवतो। विक्रांत रागाने लालबुंद होतो। तिकडे इंद्रा राणीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो। तो खूप घाबरलेला असतो। राणी प्लीज डोळे उघड, असं तो सारखं म्हणत असतो। डॉक्टर तिला ॲडमिट करायला सांगतात आणि इंद्राला पॉझिटिव्ह राहायला सांगतात। आता संपूर्ण महाडिक परिवार आणि राणीचे आई बुवा देखील हॉस्पिटलमध्ये आलेले असतात। राणीची आई खूप रडत असते, खूप काळजीत असते। देवा, माझं आयुष्यसुद्धा माझ्या राणीला दे, असं म्हणत त्या देवाला साकडं घालत असतात। मालती वाकडं तोंड करत असते आणि पुढील भागात आपल्याला असं दिसतं की इंद्रा विक्रांतवर खूप चिडलेला असतो। जर राणीला काहीही झालं तर मी तुला सोडणार नाही, असं म्हणत तो विक्रांतला धमकी देतो। तर घरी आबासुद्धा, ज्याने कोणी हे केलं त्याला मी सोडणार नाही असं सांगतात। ते ऐकून उर्मिला आणि विक्रांत घाबरतात। तर मंडळी, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। पुन्हा भेटू उद्याच्या भागाबरोबर। तोपर्यंत आनंदी रहा, काळजी घ्या।